वजन कसं कमी करावं नेमकं सायंटिफिक जी कारणं आहेत ते आमच्या सदस्य बहिणीमध्ये खूप चांगल्या आहेत, त्या सांगितल्या जातात. आणि आपलं बॉडी सायन्स समजून घेऊन आपण त्याच्या आपल्या आरोग्यावर काम करायचं. आपण काय डॉक्टर नाही, मला मान्य आहे, पण तुम्हाला जर एक साधारण आपलं बॉडी सायन्स काय आहे समजून घेऊन जर आपल्या शरीरावर पण काम केलं आतापासूनच तर काही चॅलेंज होणार नाहीत. आणि जरी असतील तरी काही काळजी करू नका. रोज या आमचं ऐकायला, तुम्हाला आरामचे तुम्ही औषध मुक्त होऊ शकता. आमच्या ग्रुपमध्ये 3-3, 4-4 महिन्यामध्ये लोकांना औषध म्हणजे डायबिटीस मुक्त होत आहेत. बीपी, थायरॉइड, सोरायसिस, स्किन प्रॉब्लेम असू दे, तर खूप लोकांना छान रिझल्ट येत आहे तिथं. तर हे अशा पद्धतीनं सगळं खूप तुमच्याकडनं करून घेतलं जातं. ओके, भारी आयडिया दिली, थँक्यू. सूपच्या रेसिपी पण भेटतील तुम्हाला, नो प्रॉब्लेम. ओके. आता हे पनीर पण घातलेलं आहे मीचं, आणि त्याच्यानंतर मग आता थोडस कॅबेज घालत आहे. सगळं तुमच्या आवडीनुसार आहे, आवडीनुसार तुम्ही हे करायचं आहे. थोडस टोमॅटो सॉस, कोथिंबीर पण घालते. हे सगळं हे आमच्या मुलांच्या आवडीनुसार, त्यांना ऑरेगॅनो पाहिजे, त्यांना सगळं पनीर वगैरे पाहिजे, तर त्या हिशोबाने मी करत आहे. थोडस ऑरेगॅनो पावडर घालत आहे. हे घातल्यावर तुम्हाला जास्ती मीठ किंवा चाट मसाला घालायची गरज नाही, पण थोडस आपल्या चवीनुसार मिठाचं प्रमाण जरा कमीच ठेवायचं आपण खाण्यामध्ये नेहमी. बघा, वजन का वाढतं, वजन कसं कमी करावं नेमकं सायंटिफिक जी कारणं आहेत ते आमच्या सदस्य बहिणीमध्ये खूप चांगल्या आहेत, त्या सांगितल्या जातात. आणि आपलं बॉडी सायन्स समजून घेऊन आपण त्याच्या आपल्या आरोग्यावर काम करायचं. आपण काय डॉक्टर नाही, मला मान्य आहे, पण तुम्हाला जर एक साधारण आपलं बॉडी सायन्स काय आहे समजून घेऊन जर आपल्या शरीरावर पण काम केलं आतापासूनच तर काही चॅलेंज होणार नाहीत. आणि जरी असतील तरी काही काळजी करू नका. रोज या आमचं ऐकायला, तुम्हाला आरामचे तुम्ही औषध मुक्त होऊ शकता. आमच्या ग्रुपमध्ये 3-3, 4-4 महिन्यामध्ये लोकांना औषध म्हणजे डायबिटीस मुक्त होत आहेत. बीपी, थायरॉइड, सोरायसिस, स्किन प्रॉब्लेम असू दे, तर खूप लोकांना छान रिझल्ट येत आहे तिथं. तर हे अशा पद्धतीनं सगळं खूप तुमच्याकडनं करून घेतलं जातं. ओके, कारण काय होतं, आपण जातो डॉक्टरांच्या, तिथं आपल्याला गाईड केलं जातं, पण ते तिथं राहतात, आपण आपल्या घरी असतो, पण इथं आपण रोज कनेक्टेड असतो आणि आपण तुमच्याकडून करून घेतलं जाते. तर तसाच आमच्या घरी माझ्या मिस्टरांचा रिझल्ट आला. 3.5 महिन्यात म्हणजे ते डायबिटीस मुक्त झाले आणि ऑन पेपर रिझल्ट आहेत आमच्या ग्रुपमध्ये. तर याच्यावर थोडस मी कोथिंबीर घालत आहे, चाट मसाला घातले, थोडस ऑरेगॅनो पावडर घातले, आणि ऑरेगॅनो पावडर घालून चाट मसाला, कोथिंबीर हे सगळं झालं. आणि आता लास्ट पनीर पण झालं. थोडस हवं तर हे स्प्राउट्स मोड आलेले, आणि मग शेवटी सीड्स काही पाहिजे तर. आता तुझ्या मुलीला काय पाहिजे विचार पहिला नम्रता. एवढं भारी दाखवले तिनं आम्हाला. ती मला बोट करून ते दाखवायला लागले, हे सीड्स घाल, ओके, भारी. शिस्तीत कर, गडबड करू नको. होय, टेस्ट बिस्ट बदलली तर काय करायचं. आणि स्प्रिंग ओनियन घाल म्हणून लागले आता. तर हे चायनीज सगळे आयटम ना मॅडम, कोरियन आणि चायनीज फेवरेट आहेत ते लोक. तर बघा, आता खायला कोण येणार सांगा मला, एवढं सगळं केल्यावर संपवायचं कसं. संपवायचं कसं, आम्हाला तिथनच इकडे पाठवता आलं तर किती भारी होईल. तर हे असं मी आता ह्याला छान मिक्स करत आहे. ओके, तर आता याच्यावर मी तुम्हाला आणखी थोडं कलरफुल दाखवते. चला या बाहेर जाऊया आपण. आता चिंचेचा कोळ आणि अरे 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 नम्रता, आता सगळ्यांची हालत लास्टला पुरी करून ठेवली. तर आता हे केलंय तर मग घालायचं किंवा ना. बघा आता, तर थोडस पुदिन्याची चटणी, याच्यामध्ये कोथिंबीर पण भरपूर आहे, मिरची, फुटाणे आणि लिंबू, कांदा सगळं दही घालून ते केलेलं आहे. आणि ही खजूर आणि चिंचेची चटणी. हे परत आणि सर, तुम्हाला जर जवळ असेल तर तुम्ही जाऊ शकता. ऑलवेज वेलकम त्यांच्या फॅमिलीमध्ये करतात बरं काय. पोमोग्रेनेट आहे, बघा कसं मस्त कलर छान दिसायला लागलाय. आणि मग आता हे आंबे आहेत कट केलेले बारीक, म्हणजे आता जो कच्चा आंबा आणि हा तोतापुरी आंबा घेतलाय मी. ओके,
त्यामुळे हा आंबट नाहीये, तेवढा आंबट नाहीये. तर हे अगदी मी आता थोडस घालते, पाहिजे तर नंतर घालून आपल्याला खायला येतं परत जास्ती. मध्ये मध्ये टेस्ट छान लागते. मग आता थोडस आंबट आलं तर थोडं गोड पण येऊ दे. ऍपल, ओके, ऍपल पण हे मी घालत आहे कट केलेलं. हो अश्विनी अडचुळे, एक नंबर एक नंबर. करा आता लगेच. तर बघा, हे लेटस लिव्हचं झालं सलाड. त्याच्यानंतर हे मुगाचं केलंय आपण. मुगाचं झाल्यानंतर आपण छोले चनाचं केलेलं आहे, नंतर चवळीचं केलेलं आहे, हरभऱ्याचं केलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीनं रोज एक आपण, आता मी तुम्हाला म्हटलं ना की उद्या कुठली भाजी करायचं, जसं आपण रोज विचार करतो उद्या कुठलं सलाड करायचंय, तर हे असं विचार करून रात्री काहीतरी आपण भिजवून ठेवायचं. किंवा काय नसेल तर रोजचा साधा सिंपल म्हटलं तुम्ही काकडी, गाजर आणि तुमचं बीटरूट, मुळा आणि टोमॅटो. नुसतंच रोज काकडी टोमॅटो नको, तर अशा जरा व्हरायटी करून थोडस लिंबू, चाट मसाला, थोडस भाजलेले तीळ, थोडं टेस्टी करून खाल्लं ना की ते छान छान लागतं. पण मिठाचं प्रमाण थोडस कमी ठेवा. आणि अशा पद्धतीनं तुम्ही रोज हे सलाड खाला तर तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. पण नेमकं औषधमुक्त कसं व्हायचं, नेमकं वजन कसं कमी करायचं, तर ही सगळीची लाईफस्टाईल वर जे काम करावं लागतं. आमच्या श्रद्धाश्री फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं आम्हाला इथे येऊन आनंद झाला जॉईन केल्यापासून, आमचं लाईफच खूप चेंज झालेलं आहे. आणि मस्त मला ते छान स्किन रिझल्ट आला. त्याच्यानंतर खूप अगदी म्हणजे आम्ही वर्णन करू म्हणजे सांगू शकत नाही इतके फायदे आम्हाला मिळाले. म्हणजे एकावर 10 फ्री, एकावर 10 फ्री असं. तर खरंच आमच्या गॅट मॅडमला सॅल्यूट आहे. नम्रता, आज मला खूप भारी वाटायला लागलंय. कारण का की सगळ्यात मेन महत्वाचं, इकडे सगळे म्हणायला लागले सवाई सुजाता झाले नम्रता म्हणजे. मला खूप प्राऊड फिलिंग आहे, कारण आपण पहिल्यांदा दाखवतोय किंवा काय असं नाहीये. नम्रताने रेसिपी पहिल्यांदा दाखवल्या. तुम्हाला खूप रेसिपी भेटतील बरं का. कारण का माहितीये का, तुमची इच्छा असेल तर सगळं होतं. तसं नम्रतानं एवढ्या सलाडच्या रेसिपी दाखवल्या, कितीतरी दाखवता येतात, कितीतरी हेल्दी रेसिपी आहेत. पण आपण त्या हेल्दी रेसिपीला आपल्याला स्वतःला पाहिजे आहे, जिभेला काय पाहिजे, शरीराला काय पाहिजे, काय रिझल्ट काढायचंय, आपण कशासाठी करणार आहोत, या सगळ्या गोष्टी समजून घेऊन आपण जर या दाखवलेल्या सगळ्या गोष्टी केल्या तर तो बेस्ट रिझल्ट येऊ शकतो. ओके, आज खूप लोक पहिल्यांदा होती, खूप लोक आपली रेग्युलरची पण आहेत, नवीन लोकांना पण आज ज्यांनी याच्यावर जॉईन झालेत एवढे बेस्ट रेसिपी असू देत, अगर नॉलेज असू दे, अगर योगा असू दे, वर्कआउट असू दे, ओंकार साधना असू दे, एवढ्या सगळ्या साधनेमुळं तुम्हाला क्लास रिझल्ट येतो. नम्रता मॅडमनी प्रेझेंटेशन खूप क्लास केलंय. तिकडे सविता पाटलांनी पण एफर्ट्स लावलेत. एवढं सगळं एफर्ट्स त्यांनी बनवलंय. इकडे पद्मया पाटीलनी पण केलंय. पद्मया पाटील केले, सुजाता काकनी केले, काय तर का असे ना जरा प्रत्येकाने केलंय. पण सगळ्या हेल्दी होत्या. सगळ्या रेसिपी करून बघा, नुसताच ऐकू नका. कारण आज 3 तास दिलेत. घरातल्यांनी तुम्हाला डिव्हाइस वर 3 तास बसायला दिलंय. टॉपअप पण मारलाय माहिती का एक्स्ट्रा. पण आता करायचं, करून पण घाला त्यांना. नाहीतर किती दिवस झालं ते रेसिपीचा वर्ग करून अजून एक पण केलं नाही. आणि पहिला स्टार्टअप करा सलाड रेसिपी पासून. पण नाहीतर उद्याला लगेच चाल पोळीच करतो म्हणून. वेट लॉस वाले, त्यामुळं स्टार्ट करणार आहोत. लास्टला दाखवले तर द बेस्ट रेसिपी दाखवल्या, त्यामुळे लास्टला ज्या दाखवल्या तिथनं स्टार्ट करायचंय. ओके, आणि सगळेजण एवढा वेळ दिला, एवढा वेळ तुम्ही बसला, तुम्हा सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करू. आणि परत भेटू आपण उद्याच्या आपल्या ऑल सकाळची वर्कआउट बॅच 6चा वर्ग आणि मस्त पैकी आपले मॉर्निंग फ्युल स्टेशन 7 वाजता. थँक्यू. हरिओम सगळ्यांना. थँक्यू.